आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। घाटनांद्रे येथे बस व टँकरचा भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी। कवठेमहांकाळ प्रतिध्वनी वृत्तसेवा। कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे हद्दीत विजापूर ते सातारा अशी जाणारी बस टँकरला जोरदार धडकली। या धडकेनंतर बस पुलावरून खाली कोसळली। या अपघातात बसमधील 15 प्रवासी जखमी झाले। हा अपघात रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडला। अपघाताची माहिती सिद्धिविनायक हॉस्पिटल भिवाघाट येथील डॉक्टर निशा शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे पोलिसांना कळवली। कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की कर्नाटक राज्यातील विजापूर ते सातारा ही बस नागस ते भिवघाट अशी जात असताना कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे हद्दीत टँकर व बसची जोरदार धडक झाल्याने या भीषण अपघातात बसचा चालक गंभीर जखमी असून एकूण 15 जण जखमी झाले आहेत। या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे। या अपघातात संगीता उत्तम पवार वय 49 वर्ष राहणार वडे सातारा, कावेरी अमित वाघमारे वय 5 वर्ष राहणार ढवळा तालुका सांगोला, रमजान ओलेकर वय 60 वर्ष राहणार इंडी कर्नाटक, आलिया बागवान वय 13 वर्ष राहणार कराड, साकीर बागवान वय 40 वर्ष राहणार कराड, दुर्गाप्रसाद प्रधान वय 30 वर्ष राहणार झारखंड, देवकी कोळी वय 7 वर्ष, शंकर डोडनगी वय 27 वर्ष राहणार नळईकी, महेश माळी वय 18 वर्ष राहणार सिद्धनाथ इंडो करई वय 23 वर्ष राहणार झारखंड, चालू गजराई वय 40 वर्ष राहणार झारखंड, मल्लाप्पा कोळी वय 60 वर्ष राहणार नळोगी, रक्षिता आकाश कांबळे वय 25 वर्ष राहणार विजापूर, तस्वी आकाश कांबळे वय 24 वर्ष राहणार विजापूर, निर्मला मुकेश कांबळे वय 55 वर्ष विजापूर हे कर्नाटक। विजापूर ते सातारा बसने नागस ते भिवघाट जात असताना घाटनांद्रे हद्दीत टँकर व बसचा अपघात झाल्याने त्यामध्ये ते जखमी झाले आहेत। त्यांना 108 रुग्णवाहिकेतून सिद्धिविनायक हॉस्पिटल भिवघाट या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। तरी सदर पेशंटचा जबाब घेणे कमी पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण व पोलीस कॉन्स्टेबल नरुटे यांना रवाना केले आहे।